नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. ठीक आहे, आपण आज थोडा एक अलग विषय घेऊन आलेला आहे. कंटेंट आपण नेहमी डिस्कस करत असतो. ठीक आहे, म्हणजे आपल्या मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मॅक्सिमम आपण प्रिव्हियस इयर कंटेंट डिस्कस करत असतो, काही प्रॉब्लेम नाही. परंतु काय आहे ना की एक ॲडवाईस म्हणून तुम्हाला एक प्रिपरेशन स्ट्रॅटेजी हा व्हिडिओ घेऊन मी आज तुमच्याकडे आहे. म्हणजे महाराष्ट्र CET 2024ची जी काही एक्झाम होणार आहे, तर त्याबद्दल आपल्याला प्रिपरेशनबद्दल स्ट्रॅटेजी म्हणजे काही एक मॅजिक नाही सांगणार आहे किंवा एक तुम्हाला मॅजिक नाही करून देणार आहे. ज्या गोष्टी मी तुमच्या वयात असताना महाराष्ट्र CET एक्झाम देत असताना ज्या गोष्टी मी फॉलो केल्या, ठीक आहे, आणि ज्या गोष्टी मी मित्रांच्या ऑब्झर्व केल्या, काही माझ्या रिलेटिव्सच्या ऑब्झर्व केल्या, या सगळ्यांचं आपण एकत्रीकरण करून तुम्हाला त्यातनं काय घेता येईल आणि कशा पद्धतीने तुम्ही त्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे जेणेकरून तुमच्या मार्कांमध्ये फरक पडला पाहिजे. ठीक आहे, आणि एक गोष्ट लक्षात ठेवायचं, CETची प्रिपरेशन करत असताना किंवा CETचा पेपर देत असताना पर्सेंटाईलचा विचार नाही करायचा, मार्कांचा विचार करा. आपल्याला मॅक्सिमम मार्क्स किती मिळू शकतात, कारण की पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल एक डिफरंट थिंग आहे. ठीक आहे, समजा एखाद्या सेशनमध्ये 100 विद्यार्थी बसले, समजा तुम्हाला 92% आहे. याचा अर्थ काय की 92च्या अगोदर येते 91, म्हणजे 91 असे विद्यार्थी आहे की ज्या विद्यार्थ्यांना तुमच्यापेक्षा कमी किंवा तुमच्यापेक्षा किंवा तुमच्या इक्वल मार्क्स आहे, तुमच्या इक्वल किंवा तुमच्यापेक्षा कमी. म्हणून तुमचं 92% बनलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही पर्सेंटाईलवर जाऊ नका. मी काय म्हणतो, तुम्ही मार्कांचा विचार करा की मॅक्सिमम मार्क्स कसे भेटू शकतो. तुम्ही जेव्हा मॅक्सिमम मार्क्सचा विचार करतात 100% त्याचे 9% बनतात. आणि जे काही चांगले कॉलेजेस आहे, जसं की आपल्या महाराष्ट्रात CUP वगैरे झाले, तर अशा कॉलेजला 99%च्या वरच तुम्हाला पर्सेंटाईल पाहिजे महाराष्ट्र CETमध्ये. ठीक आहे, जनरली महाराष्ट्र CET 2 कॅटेगराईजमध्ये डिवाईड होते. ठीक आहे, एक PCM आणि एक PCB. क्लिअर. आणि जो काही रजिस्ट्रेशन डेट आहे 16 जानेवारी ते 1 मार्च 2024 दिलेला होता. ज्याही कोणी लोकांनी अद्यापही फॉर्म भरला नसेल त्यांनी 1 मार्चच्या अगोदर फॉर्म भरून घ्यायचा. काही अडचणी राहतात, काही मुलांच्या अडचणी राहतात, आपण त्या अडचणी समजू शकून, फायनान्शियली अडचणी राहू शकतात, तर त्यांनी फॉर्म भरून घ्यायचा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॉर्म भरणे. ठीक आहे, #मिशन MST CET 2024. क्लिअर. महाराष्ट्र CET 2 कॅटेगराईजमध्ये झालेला आहे. इंजिनिअरिंगसाठी आणि एक मेडिकल फील्डसाठी. ठीक आहे, आपल्याला माहीत आहे की जनरली PCMसाठी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि इकडे PCBसाठी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. ठीक आहे, जनरली फिजिक्स आणि केमिस्ट्री हा कॉमन पेपर राहतो. ठीक आहे की नाही. जसं मॅथमॅटिक्सचा एक सेपरेट पेपर आहे, फिजिक्स आणि केमिस्ट्री PCM आणि PCB ग्रुपमध्ये कसा राहतो, कॉमन. आणि जो काही सिलेबस राहतो तो सिलेबस आपण एकदा जाणून घेऊया की 80% सिलेबस इज फ्रॉम द क्लास 12th and the remaining 20% syllabus is from the class 11th. म्हणजे 80% तुम्हाला फोकस कुठे राहायचं आहे, 12वीवर. म्हणजे जे काही तुमचे सब्जेक्ट्स आहे की नाही, जो काय तर समजा जनरली तुम्ही फिजिक्सचा स्टडी करत असताना 80% सिलेबस इज कमिंग फ्रॉम द, जे काही 80% क्वेश्चन्स येणार आहे ते तुम्हाला 12वीवर नाही, आणि जे काही रिमेनिंग 20% आहे ते क्लास 11thवरनं येणार आहे. बघा, स्टेप बाय स्टेप तुम्ही कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे, काय केल्या पाहिजे ते सांगतो, आणि तुम्ही किती अभ्यास केला पाहिजे दिवसभरात. ठीक आहे, जवळजवळ आता सगळे जे काही तुम्ही स्टुडंट लोक आहे, तुम्ही 12वीचे बोर्डाची एक्झामची तयारी करून राहिलेली आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे जशी ही बोर्डाची तुमची एक्झाम संपणार आहे की नाही 8-10 मार्चच्या जवळपास, तर तुम्हाला सगळं या गोष्टीसाठी भिडायचं आहे. ठीक आहे, म्हणजे महाराष्ट्र CETच्या प्रिपरेशनसाठी आपण नियर अबाउट पकडू की तुमच्याकडं 50 to 55 डेज तुमच्याकडे राहणार आहे. ठीक आहे, त्यांनी टेंटेटिव्ह डेट म्हणजे 16 एप्रिल ते 30 एप्रिलच्या दरम्यान, ठीक आहे, तुमचे महाराष्ट्र CETचे ते फेज वाईज तुमच्या जे काही एक्झाम्स होणार आहे, कम्प्युटर बेस म्हणजे तुमचा हा पेपर पॅटर्न आहे, CB मोड आहे. ठीक आहे, बघा आपण आता सुरुवातीला आपण स्टेप बाय स्टेप विचार करूया. ठीक आहे, सर्वप्रथम जर आपण फिजिक्सचा जर विचार केला, ठीक आहे, तर 80% म्हणजे याचा अर्थ 40 क्वेश्चन्स हे 12वीतनं येणार आहे. ठीक आहे, आणि 10 क्वेश्चन्स हे म्हणजे 12th क्लासमधनं येणार आहे, आणि 10 क्वेश्चन्स तुमचे 11thमधनं येणार आहे. ठीक आहे, आपण 80 आणि 20मध्ये फिजिक्सला कॅटेगराईज केलेलं आहे. म्हणजे जवळजवळ 40 क्वेश्चन्स तुम्हाला 12वीतनं येणार आहे आणि 10 क्वेश्चन्स
11वीमधनं. जसं की आता 12वीच्या बुकामध्ये जवळजवळ फिजिक्सचे आपले 16 चॅप्टर्स आहे. ठीक आहे. म्हणजे आपण जर प्रत्येक जर चॅप्टरचा विचार केला, ठीक आहे, 40 क्वेश्चन्स आहे. ठीक आहे, आपल्याकडे 16 चॅप्टर्स आहे. 16 गुणीला जाऊन प्रत्येक जर चॅप्टरचा विचार केला 2 क्वेश्चनचा, जर इथे 32 क्वेश्चन्स होत आहे. ठीक आहे. आणि काय आहे ना की रिमेनिंग 8 क्वेश्चन्स राहिले. ठीक आहे, रिमेनिंग 8 क्वेश्चन्स राहिले म्हणजे आपल्याला टोटल 40 क्वेश्चन्स पाहिजे. काही चॅप्टर्स मोठे आहेत. ओके, म्हणजे मी जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मॅक्सिमम मी जे ऑब्झर्व केल्या सगळ्या बुक्स किंवा प्रिव्हियस इयर पेपर ऑब्झर्व केल्यावर मला एक गोष्ट लक्षात आली होती की मोठे जे काही जसे चॅप्टर्स आहेत, जसं रोटेशनल डायनामिक्स, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, हे मोठे चॅप्टर्स आहे. इथनं 3 क्वेश्चन्स येतात. ठीक आहे, जे छोटे चॅप्टर्स आहे इथनं तुम्हाला 2 क्वेश्चन्स 100% मिळतात. म्हणजे ग्रेटर दॅन 2च राहतात. ठीक आहे, म्हणजे जे काही छोटे चॅप्टर्स आहेत त्यातनं 2 आणि जे काही मोठे मोठे चॅप्टर्स आहेत त्यातनं 3. म्हणजे तुम्ही जर ऑब्झर्व केलं 6 ते 7 चॅप्टर्स असे आहे की मोठे आहे, त्यातनं तुम्हाला 3 क्वेश्चन्स 100% येतात. ठीक आहे, क्लायक. ओके, आणि एक लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि जसं की आपल्याला 11वीमधनं आपल्याला 8 चॅप्टर्स घ्यायचे आहे, तर 8 चॅप्टर्समधनं 10 क्वेश्चन्स येतात. त्यातनंही तसंच जे काही छोटे चॅप्टर्स आहेत त्यातनं एक, जो काही मोठा चॅप्टर आहे त्यातनं किती क्वेश्चन येऊन राहिला? 2. ठीक आहे, चला काही हरकत नाही. फिजिक्सला म्हणजे 50 क्वेश्चन आहे तुमच्याकडं. एक लक्षात ठेवा, टार्गेट डिसाईड करा की म्हणजे तुमच्या अभ्यासाची लेवल कशी झालेली आहे. ठीक आहे, आपण एक साधारण व्यक्तीचं टार्गेट डिसाईड करू जो एकदम मॉडरेट होता, ज्याचा एकदम अभ्यास खूप जास्तही नाही आणि खूप कमी पण आहे, मॉडरेटमध्ये तो रेग्युलरली करतो. तर त्याचा विचार घेऊन आपण एक अंदाज काढण्याचा प्रयत्न करू. बघा, टार्गेट बघा, आपल्याला माहीत आहे की तुमच्याकडं फिजिक्स आणि केमिस्ट्री सॉल्व करण्यासाठी तुमच्याकडं 90 मिनिट आहे. ठीक आहे, याचा अर्थ तुम्हाला फिजिक्सला, ओके, आपण 2 ह्याच्यात डिवाइड करू. ओके, फिजिक्स आणि केमिस्ट्री मिळून तुमच्याकडे 90 मिनिट आहे. याचा अर्थ फिजिक्सला सॉल्व करण्यासाठी तुमच्याकडं 45 मिनिट्स आहे. ठीक आहे, आणि तुमच्याकडे क्वेश्चन्स किती आहे? 50. म्हणजे प्रत्येक क्वेश्चनचा जर विचार केला आपण, तर लेस दॅन 1 मिनिट तुमच्याकडे टाईम आहे. ठीक आहे, मग 45 मिनिटात तुम्ही 50 क्वेश्चन सॉल्व करू शकतात का? हा एक पहिला मॅटर झाला. ठीक आहे, बघा, इझिली करू शकता. आणि एक मॉडरेट दृष्टिकोन घेऊन आपण सॉल्व करूया. बघा, एक साधारण जर व्यक्ती राहिला तर त्यांनी असं डिसाईड करायचं की आपल्याला 50 क्वेश्चनच्या मागे लागायचंच नाही आहे. ठीक आहे, आपण 50 क्वेश्चनच्या मागे आपल्याला लागायचंच नाही. ओके, आपण एक टार्गेट ठेवू 35 क्वेश्चन्स. ठीक आहे, 35 क्वेश्चन्स. तुम्हाला 35 क्वेश्चन्सचं पहिले टार्गेट ठेवायचं की मला 45 मिनिट्समध्ये फक्त 35 क्वेश्चन्सवर मला टार्गेट ठेवायचं आहे. जे क्वेश्चन्स माझे चुकले नाही पाहिजे, जे मी अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासामधनं ते क्वेश्चन सॉल्व झालेच पाहिजे. असे आपण किती टार्गेट केलेलं आहे? 35 क्वेश्चन्स. क्लिअर, काही हरकत नाही. ठीक आहे, एक लक्षात घ्या. आता या 35 क्वेश्चन्समध्ये तुम्हाला 8 नियर अबाउट 7 ते 8 असे क्वेश्चन्स मिळतात की डायरेक्ट थेरॉटिकल क्वेश्चन्स राहतात. येतात लक्षात? या 35 क्वेश्चनमध्ये नियर अबाउट 7 to 8 क्वेश्चन्स कसे राहतात? थेरॉटिकल्स. ओके, म्हणजे ते क्वेश्चन्स बघितले का डायरेक्ट तुम्ही तो क्लिक केला पाहिजे. तो ऑप्शन काय केला पाहिजे? क्लिक. जस्ट जो काही स्टेटमेंट दिला आहे तो स्टेटमेंट वाचायचा आणि डायरेक्ट ऑप्शन काय झाला पाहिजे? क्लिक. बिलकुल. ठीक आहे, कधी कधी राहतात SI युनिट, ठीक आहे, कधी कधी राहतात डायमेन्शन्स, या सगळ्या गोष्टी. म्हणजे तुम्हाला थेरॉटिकल क्वेश्चन्सला वेळच नाही लागला. विदिन सेकंड आपल्याला तर लेस दॅन 1 मिनिट आहे ना, जवळजवळ आपण समजा एखाद्या पर्टिक्युलर क्वेश्चनला 40-50 सेकंद देत आहे ना, विदिन सेकंड 7 ते 8 क्वेश्चन्स तुमचे झाले पाहिजे. विदिन सेकंड म्हणजे याला वेळच नाही लागला. 2-3 सेकंड बस तो स्टेटमेंट वाचला की तुमचा ऑप्शन क्लिक झाला पाहिजे. तुमचा जर तसा अभ्यास राहिला तर 100% तो ऑप्शन क्लिक होणार म्हणजे होणारच. 100%. तुमचा अभ्यास मॉडरेटही अभ्यास जरी राहिला तरी तो 100% ते 7 ते 8 क्वेश्चन्स असे तुमचे क्लिक होणार. ओके, मग रिमेनिंग समजा आपण 7 जर क्वेश्चन्स पकडले आपण, ठीक आहे, तुमच्याकडे रिमेनिंग समजा 27 to 28 क्वेश्चन्स राहिले. ओके, इथे लक्षात, या क्वेश्चन्सला तुम्हाला एक पर्टिक्युलर टाईम द्यायला लागतो. म्हणजे 40 ते 50 सेकंदमध्ये हा क्वेश्चन्स एक क्वेश्चन सॉल्व्ह झाला पाहिजेच. ठीक आहे, आणि या 27 ते 28 क्वेश्चन्समध्ये पण, ठीक आहे, नियर अबाउट 10 ते 12 जे काही क्वेश्चन्स राहतात त्यांची लेवल थोडी टफ राहते. ठीक आहे, म्हणजे 28 क्वेश्चनमध्ये आपण असं कन्सिडर करूया की 15 क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल कमी राहते, खूप जास्त राहत नाही. ओके, आणि 10 ते 12 ते समजा 12-14 क्वेश्चन्स तुमच्याकडे जे डिफिकल्टी लेवल जास्त राहते. ओके, आणि मग ज्या क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल कमी आहे हे क्वेश्चन्स, ओके, म्हणजे सरळ स्ट्रेट फॉरवर्ड राहतात. काही समजा या 15 क्वेश्चनमध्ये काही स्ट्रेट फॉरवर्ड राहतात, फॉर्म्युला बेस्ड राहतात, जस्ट
तुम्हाला एक क्वेश्चन दिलेला राहतो, हां फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स यूज करा, ठीक आहे, तुम्हाला ह्या 2 गिवन फिजिकल क्वांटिटीज दिला आहे, फाइंड आउट द थर्ड वन, अशा टाईपची. त्याच्यामुळे इथं तुम्ही मार खाणार नाही, ठीक आहे. म्हणजे 15 आणि समजा आपण इथं जर 8 पकडले तर 23 क्वेश्चन्स तुमचे सॉल्व्ह व्हायलाच पाहिजे. जो मॉडरेटली, जो डेली, जो थोडाफार रेग्युलर अभ्यास करत आहे, ओके, जसं स्टेट बोर्डवर पूर्णपणे म्हणजे त्यांनी व्यवस्थितरित्या बुक वापर यूज केलेला आहे आणि त्यांनी त्याची प्रॅक्टिस केलेला आहे, तो इझिली सॉल्व्ह करू शकतो. ओके, राहते मग हे जे काही आपल्याकडे 10 ते 14 क्वेश्चन्स किंवा 10 ते 12 क्वेश्चन्स राहतात, इथे लागते मेहनत. या क्वेश्चन्समध्ये काही क्वेश्चन्स असेही मिळतात की 1 मिनिटापेक्षाही जास्त तुम्हाला वेळ लागू शकतो. ओके, आणि या क्वेश्चन्समध्ये काही क्वेश्चन्स असे राहतात ग्राफ बेस. जसं तुम्ही जर थर्मोडायनामिक्स जर बघितलं तर PV इंडिकेटर डायग्रामवर क्वेश्चन्स राहतात, तिथे तुमचा वेळ वाचू शकतो. तुमच्याकडे जर काही ट्रिक्स राहिल्या, काही म्हणजे तुमच्याकडे प्रॉपर्टीज राहिल्या, तर तिथं त्या क्वेश्चन्स म्हणजे त्या 10-15 क्वेश्चन्समध्ये तुम्ही काही क्वेश्चन्समध्ये वेळ वाचवू शकता. इथं लक्षात, तर तो तिथं करण्याचा प्रयत्न करायचा. ओके, आणि एक डिफिकल्टी लेवल राहते, स्ट्रेट फॉरवर्ड राहत नाही, कधी कधी न्यूमरिकल व्हॅल्यू राहत नाही, फिजिकल क्वांटिटीजच्या फॉर्ममध्ये कधी कधी ऑप्शन्स राहतो. तर या सगळ्या गोष्टी इथे घडत असतात. या 10 ते 12 जे काही डिफिकल्टी लेवलचे क्वेश्चन्स राहतात तिथे. पण जे काही ग्राफिकल्स फॉर्ममध्ये जे काही क्वेश्चन्स राहतात ते तुम्ही इझिली सॉल्व्ह केले पाहिजे राहतात. तुम्ही जर प्रत्येक जर पेपर बघितला तर 2 ते 3 तुम्हाला ग्राफिकल फॉर्ममध्ये क्वेश्चन्स दिसतात, ते तुम्हाला ग्राफ पूर्ण अंडरस्टँड करून तो क्वेश्चन इझिली सॉल्व्ह केला पाहिजे तुम्ही. इथं लक्षात ही पूर्ण कहाणी राहते. ठीक आहे, मग आता बघा आपला जो काही टार्गेट होता 35 क्वेश्चन्सचा, मग आपल्याकडे रिमेनिंग किती क्वेश्चन्स राहते आता 15. ठीक आहे, समजा तुमच्याकडे वेळ नाही आहे, तुम्ही 35 क्वेश्चनचा टार्गेट ठेवला होता. ओके, 35 क्वेश्चनचा आपण टार्गेट ठेवला होता. ठीक आहे, समजा तुम्ही सॉल्व्ह केला. ठीक आहे, जो काही म्हणजे अभ्यासू व्यक्तिमत्व ज्याचं आहे, ओके, जो 35 क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो, ओके, त्याचे आपण असं कन्सिडर करू की तो 30 क्वेश्चन तर 100% त्याचे बरोबर येणार म्हणजे येणारच. 30 क्वेश्चन्स 100% बरोबर येणार म्हणजे येणारच. ओके, मग रिमेनिंग 15 क्वेश्चनसाठी तुमच्याकडे समजा वेळ नाही आहे किंवा यातलेही समजा तुम्ही 2-3 क्वेश्चन सॉल्व्ह करू शकले. ठीक आहे, आपण असं कन्सिडर करू की यातले समजा त्याने 2-3 क्वेश्चन्स वेळात वेळ काढून सॉल्व्ह केले, म्हणजे त्याचे नियर अबाउट समजा 32 क्वेश्चन्स समजा त्यांनी व्यवस्थित केले. ठीक आहे, काही हरकत नाही. ओके, मग रिमेनिंग जे काही तुमच्याकडे आता 13 क्वेश्चन्स राहिले. ठीक आहे, मग या 13 क्वेश्चन्सला तुम्हाला टिक करायचं आहे. ओके, आणि 13 क्वेश्चन्सला ऑप्शन्स टिक करताना एक लक्षात ठेवायचं, ABCD काही पण टिक नाही करायचं. ठीक आहे, याला डिस्ट्रीब्यूट करा 4. आपल्याला किती ऑप्शन्स राहते? 4, ABCD. ठीक आहे, 4 मध्ये समजा आपण याला डिवाइड केलं तर 4 चौक समजा 3 चौक 12. ओके, म्हणजे तुमच्याकडे 3 ऑप्शन्स Aचे, 3 ऑप्शन Bचे, 3 ऑप्शन Cचे, 3 ऑप्शन Dचे. ABCD. हे लक्षात, तुम्ही हा फॉर्मॅट वापरा. तुमच्याकडे जे काही रिमेनिंग क्वेश्चन्स आहेत त्याला 4 मध्ये डिवाइड करा. ओके, आपण 3-3 मध्ये डिवाइड केले. मग 3 क्वेश्चन्स A टिक करा, 3 क्वेश्चन B टिक करा, 3 क्वेश्चन C टिक करा, 3 क्वेश्चन D टिक करा. यामध्ये काय होतं ना, तुमची प्रोबॅबिलिटी वाढते. ओके, नियर अबाउट 25%. ओके, म्हणजे या 12 पैकी जवळजवळ 4 ते 5 क्वेश्चन्स तुमचे करेक्ट येण्याचे चान्सेस राहतात. ओके, आपण 32 मध्ये 4 क्वेश्चन जर टाकले तर हे झाले बेटा 36. 36 × 1 म्हणजे 36. मॉडरेट, आपण जस्ट एक ॲव्हरेज विचार करून चाललो आहे. ठीक आहे, म्हणजे जो काही ॲव्हरेज अभ्यास व्यक्तिमत्व ज्या मुलाचा आहे तो 36 मार्क इझिली फिजिक्समध्ये मिळवू शकतो, इझिली मिळवू शकतो. ठीक आहे, आणि हेच सेम गोष्ट ओके फिजिक्ससाठी जे काही लागू होणार, सेम विथ द केमिस्ट्री, सेम विथ द मॅथ्स. ओके, मॉडरेट जर विचार केला. ठीक आहे, 36 समजा त्याला आपण फिजिक्समध्ये मार्क मिळाले आणि केमिस्ट्रीमध्ये पण त्याला 36, आणि 36 क्वेश्चन जर त्याने मॅथमॅटिक्सचे जर तसे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर त्याला मार्क्स मिळणार 72. कारण की फिजिक्स आणि केमिस्ट्रीला एक प्रत्येक क्वेश्चनला एकच मार्क राहतो, पण मॅथमॅटिक्सला 2 मार्क राहतात, त्याच्यामुळे इथं झाले 72. आपण इथं काढण्याचा प्रयत्न करूया. बघा 6 6 12, 12 2 14, 4 हातचाला 1. ओके, 7 7 7 किती झाले? 14. 144 आउट ऑफ 200. ओके, आउट ऑफ 144 आउट ऑफ 200. खूप चांगले मार्क्स आहे. आपण एकदम ॲव्हरेज विचार करून या गोष्टी केलेल्या आहे. आउट ऑफ 200 तुम्हाला किती मार्क्स आहे? 144. ओके, म्हणजे एक डिसाईड करायचं आहे तुम्हाला. ओके, म्हणजे मी हे जे काय सांगितलं की टार्गेट, जसं आता मी 35 क्वेश्चनचं टार्गेट घेऊन चाललो होतं. एखादा विद्यार्थी असा राहतो की तो
थोडाफार आपल्यापेक्षा पुढे राहतो, ॲव्हरेजपेक्षा पुढे राहतो. मग तो इथं 35च्या जागी 45चाही तो टार्गेट ठेवू शकतो. आता हे टार्गेट तुमच्यावर डिपेंड आहे. ओके, तुमचा जो काही अभ्यास राहतो तुमच्या अभ्यासावरून हा टार्गेट डिपेंड आहे. तसं तुम्हाला टार्गेट ठेवायचं आहे. ठीक आहे, एखाद्याला 45 क्वेश्चन्स पण इझिली जमू शकतात, परंतु इन अँड ॲव्हरेज आपण 35चं टार्गेट ठेवलं आणि कशा पद्धतीनं जायचं पेपरमध्ये तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला. येत्या लक्षात. ओके, पुन्हा एक गोष्ट राहिली. आता बघा, स्टेप बाय स्टेप आपण एक गोष्टी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. बघा, हे एक व्ह्यू होता आपला. ठीक आहे, आपण म्हणजे 144 मार्क्स म्हणजे एक जबरदस्त, म्हणजे तुम्ही 98, 97 किंवा 99% जवळपास जाऊ शकता. ठीक आहे, आता त्या फेजमध्ये कसे विद्यार्थी होता, तो पेपर मॉडरेट होता की त्या पेपरची लेवल कमी जास्त होते, त्याच्यावरून हे मार्क्स व्हॅरी होणार. क्लिअर, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, चला. ओके, मग आता या 50 ते 55 दिवसामध्ये तुम्ही प्रत्येक दिवशी ओके, तुम्ही तुमचं काय डेडिकेशन राहिलं पाहिजे महाराष्ट्र CETसाठी. ओके, तुम्ही काय डेडिकेशन देऊन राहिले त्याच्यावर पण ती गोष्ट डिपेंड आहे. ठीक आहे, आपल्याकडे 50 ते 55 दिवस आहे. ठीक आहे, ओके, डेली ठीक आहे, डेली तुम्ही म्हणजे जवळजवळ ओके इन अँड ॲव्हरेज आपण 8 ते 12 घंटे पकडूया. ओके, तुम्ही तुमचा टाईम, तुमचं डेडिकेशन दिलं पाहिजे. ठीक आहे, आणि अभ्यास करताना एक लक्षात ठेवायचं, स्लॉट्स ठेवायचे. ओके, जसं की बघा, एक मला जसं की माझे पर्सनली सांगतो, जसं मी पाऊण ते 1 तासाच्या वर अभ्यासासाठी नाही बसू शकत. हा एक माझा एक पॅटर्न झाला. ठीक आहे, एखाद्याचा पॅटर्न राहतो की तो 1.5-2 घंटे बसू शकतो. आपापला एक पॅटर्न राहतो, आपापलं एक व्यक्तिमत्व राहतं. एखादा व्यक्ती 2 घंटे कंटिन्यू बसू शकतो. एखादा व्यक्ती, आता माझा जसं मी अभ्यास करत असताना मी अर्धा तास, 45 मिनिट्स, 40 मिनिट. ओके, आणि जनरली जर तुम्ही जर विचार केला तर 40 मिनिट खूप झालं, कारण की तुमचे बघा लेक्चर्स पण आपले जे काही राहतात 45 मिनिट, 55 मिनिट, बस याच्यावर लेक्चर राहत नाही. मग ते लेक्चर डिसाईड करत असताना कुठेतरी वर विचार करण्यात आला असाल की नाही बा, तो जो काही माइंड राहतो तो 40 मिनिटासाठी एखादी गोष्ट फोकस करू शकतो, त्याच्यावर नाही करू शकत. ठीक आहे, ओके, मग स्लॉट्स पाडायचे असे. ठीक आहे, म्हणजे समजा इन जनरली, आणि असंही नारात की बा तुम्हाला एकदम सकाळी उठून अभ्यास करायचा, आपल्या पॅटर्ननुसार झाला. आपली कशी सवय आहे, एखादा व्यक्ती समजा 5 वाजता उठू शकतो, एखादा 7 वाजता उठू शकतो, नो प्रॉब्लेम. काय उठण्यावर काय प्रॉब्लेम आहे. मग एखादा व्यक्ती जो सकाळी उठून राहिला तो लवकर झोपणार, मग एखादा जो उशिरा उठून राहिला तो उशिरा झोपणार. थोडं आपला पॅटर्न फॉलो करा. ओके, एखादा सांगून राहिला सकाळीच करायचं असं नाही, तुम्ही आपापल्या पॅटर्ननुसार झाला. प्रत्येकाचं एक इंडिव्हिज्युअल राहतं. ठीक आहे, त्या पॅटर्ननुसार तुम्हाला चालावं लागतं. ठीक आहे, आपण एक टार्गेट ठेवलं की आपल्याला 8 ते 12 घंटे अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, आणि मग अभ्यास काय करायचा आहे. मग या 50 ते 55 दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण बुक्स वाचायच्या आहे की तुम्हाला पूर्ण कॉन्सेप्ट समजून घ्यायचा. एक लक्षात द्या, 50 ते 55 दिवसामध्ये सगळ्याच फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी सगळ्यांची तुम्ही कॉन्सेप्ट शिकू शकणार का. प्रत्येक कॉन्सेप्ट तुम्ही वाचू शकणार का. नाही, हे तुमचे दिवस गेलेले आहे. 50 ते 55 दिवसामध्ये 50 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, फक्त फोकस ऑन प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, दॅट्स इट. तुम्ही जर पूर्ण कॉन्सेप्ट जर पुन्हा समजून घ्यायला लागलं, तुमच्याकडे तो वेळच नाही. तो वेळ तुमचा गेलेला आहे. तुम्ही बोर्डाचे एक्झाम्स देऊन राहिला आहे, ॲक्च्युली तो वेळ तुमचा गेलेला आहे. तुम्ही असं मी असं गृहीत करणार की तुमचा पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर आहे. तुम्हाला आता काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, एखादा 2 कॉन्सेप्ट जर एखादा समजा राहिला असेल तो तो काही प्रॉब्लेम नाही, परंतु पूर्णच्या पूर्ण कॉन्सेप्ट पूर्णच्या पेपरचे शक्य नाही. ओके, या दिवसांमध्ये फक्त तुम्हाला काय करायचं आहे, PYQs, फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. एक थीम लक्षात घ्यायची आहे. तुम्ही जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर भरपूर सारे बुक्स अवेलेबल आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सवर, ते बुक्स चाळायला सुरुवात करा. त्या बुक्समधलं प्रत्येक एक चॅप्टर सुरू करा. ठीक आहे, जसं की बघा, आपण नियर अबाउट असं पकडू की एखादा व्यक्ती समजा 8 वाजता उठला. ठीक आहे, तो 8 ते 9 समजा 8 ते 10 पकडा समजा. ओके, 8 ते 10 2 आवर्ससाठी. ठीक आहे, 2 आवर्ससाठी समजा तो फिजिक्स चा अभ्यास करायला सुरुवात करणार. ओके, आणि एक लक्षात घ्या, आता समजा आपण ठरवलेलं आहे की आपण झालं, आपला सगळा प्रक्रिया झाला, आपण 8 वाजता फिजिक्सचा सब्जेक्ट चालू करणार आहे. ओके, 8 ते 10 घंट्याच्या स्लॉटमध्ये तुम्ही कंटिन्युअस थोडी ना फोकस राहणार आहे. ओके, नाही, याच्यातले 10-15 मिनिट किंवा अर्धा तास गेला तरी चालते, परंतु या 2 घंट्याच्या स्लॉटमध्ये कमीत कमी तुम्ही 1 ते 1.5 घंटा अभ्यास केलाच पाहिजे. याच्या लक्षात, तोही कशाचा, फिजिक्स, जो काही तुमचा आवडीचा सब्जेक्ट आहे. बायोलॉजी घ्या,
ओके, इट्स डिपेंड्स ऑन यू. तुम्ही केमिस्ट्री घेऊ शकता, तुम्ही मॅथ्स घेऊ शकता, अल्टरनेट करा सब्जेक्ट. ठीक आहे, म्हणजे हा एक स्लॉट झाला की या स्लॉटनंतर मग तुम्ही ब्रेक पण घेऊ शकता 15 मिनिटाचा, काही हरकत नाही, ब्रेकही घ्या. ठीक आहे, आपण समजा 10:30 वाजता सुरू करू. ठीक आहे, 10:30 ते समजा 12:30. ठीक आहे, ह्या परत 2 घंट्यामध्ये तुम्ही परत एक दुसरा विषय घेऊ शकता. आपण समजा मॅथमॅटिक्स घेतला, इथं ते सेम गोष्ट करायची. 2 गोष्टी तुम्ही 2 घंटे एकदम फोकस नाही राहू शकत, कोणताच व्यक्ती नाही राहू शकत. ठीक आहे नाही, समजा मग एखाद्या वेळेस आपल्याला पाणी प्यायला जावं वाटतं, पाणी पिऊन जायचं. ओके, पाणी प्यायला जायचं. एखाद्या आपल्या आईसोबत बोलायचं, एखाद्या भावासोबत बोलायचं, बाबासोबत आपण एखाद्या गोष्टीची डिस्कशन करायचं एखाद्या गोष्टीवर. ओके, एखादा समजा तुम्हाला वाटलं असं एखादा व्हिडिओ पाहून घ्यायचा, कॉमेडी व्हिडिओ पाहून घ्यायचा, फ्रस्ट्रेट नाही व्हायचं. ठीक आहे, आणि एक लक्षात ठेवायचं, हे सगळं करत असताना बर्डन नाही घ्यायचं कोणत्याच गोष्टीचं. कमी मार्क भेटले तर काय झालं, ट्राय करा, नेक्स्ट टाइम ट्राय करा. बर्डन कोणत्याच गोष्टी आहे विदाऊट बर्डनलेस, काहीच कोणाचं ताण नाही घ्यायचं, कोणत्याच गोष्टीचं ताण घेऊन या गोष्टी आपल्याला करायच्याच नाही. एकदम व्यवस्थित, एकदम कूल राहायचं, कूल. बर्डन घेऊन कोणत्याच गोष्टी होणार नाही आहे. ओके, आणखी स्ट्रेस वाढतो, काहीच नाही. रिलॅक्स मोडमध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला चालू ठेवायच्या. ठीक आहे, मॅथ्स घेतला, त्यानंतर तुम्ही म्हणजे आपण असं पकडू ना की इथं समजा तुमचा 1.5 घंटे अभ्यास झाला. ओके, इथे समजा तुमचा जवळजवळ 1.5 घंटे अभ्यास झाला. ठीक आहे, समजा 12:30 ते 1 मग जेवण घ्यायचं, जे काही तुमचं रुटीन राहते. ओके, जेवण खाण्याचं त्या करत बसायचं. त्यानंतर आपण 1 ते 3 बसूया. ठीक आहे, इथं मग एक वेगळा सब्जेक्ट घ्यायचा, केमिस्ट्री घ्यायचा. ठीक आहे, इथे आपण समजा असं करू, 1.5 घंटे भेटले. ठीक आहे, त्यानंतर समजा आपण ठीक आहे एखादा घंटा रिलॅक्सही केला, आपण झोपी गेलो, काही फरक पडत नाही. ठीक आहे, PM ओके, टेन्शन नाही घ्यायचं, रिलॅक्स. एखाद्या वेळेस आपल्याला वाटतं झोपायचं, ठीक आहे, झोपून घ्यायचं, बॉडीला रिलॅक्स पाहिजे असते. ठीक आहे, समजा आपण 4 ते 6चा स्लॉट घेतला. ठीक आहे, या स्लॉटमध्ये समजा काही लोक ज्यांचं बायोलॉजी आहे, समजा तो बायोलॉजी करून राहिला. ठीक आहे, इथे 1.5 घंटे भेटला. ओके, 6. ठीक, एखाद्याला एखाद्या गेमची सवय राहते, एखादा बॅडमिंटन खेळतो. ठीक आहे, अर्धा तास पाऊण तास खेळून घ्या, रिलॅक्स. काय असतं ना की तुम्ही जेवढा एखादा गेम खेळणार, ओके, एखादा आपण समजा बॅडमिंटन किंवा बॅटबॉल खेळता, याचा अर्थ काय, तुम्ही टोटली बॉडीमध्ये आहे, तुम्ही तेव्हा कोणत्याच प्रकारचा विचार नाही करा. माइंडचा स्टेट राहतात, एक म्हणजे आपल्या पूर्ण शरीराचे एक स्टेट राहतं, एक माइंड राहते, एक समजा एक बॉडी राहते. आपण जेव्हा एखादा गेम खेळतो तेव्हा आपण टोटल बॉडीमध्ये राहतो, माइंडमध्ये राहत नाही, विचार नाही करत. त्याच्यामुळे तुम्ही स्ट्रेसलेस होता, ते गरजेचं राहते. ठीक आहे, समजा आपण नेक्स्ट स्लॉट घेऊया आपण 7 ते 9. ठीक आहे, इथे समजा तुम्ही मग कोणताही अल्टरनेट घेऊ शकता, तुम्ही फॉर्म्युले वाजवू शकता. ठीक आहे, मी रिपीट करतो. ओके, इथे समजा मी घेतला परत फिजिक्स. ठीक आहे, मग एक शेवटचं स्लॉट घेऊन घेऊ आपण, एक समजा 10 ते 12. ठीक आहे, कोणताही सब्जेक्ट घ्या, बायोलॉजी वगैरे जो काही घ्यायचा आहे. ओके, म्हणजे जो काही तुमचा ॲक्च्युअल अभ्यास होऊन राहिला तो इथं करा. ओके, म्हणजे बघा हे 3 घंटे, हे 3 घंटे. ओके, हे 3 आणि 3 6, 6 आणि 3 9, म्हणजे 9 घंटे. ओके, आता याच्यात थोडंफार कमी जास्त होऊ शकते. म्हणजे आपण जो काही टार्गेट ठेवला होता 8 ते 12. ओके, म्हणजे इन अँड ॲव्हरेज जर विचार केला तर आपण 9 घंटे अभ्यास करून राहिलो आणि त्याच्यात सगळेच शफल करून आपण सगळेच विषय करून राहिलो. ठीक आहे, म्हणजे परिपक्व असा तुमचा इथं अभ्यास होण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, 9 घंटे म्हणजे भरपूर झालं. आणि असं किती दिवस करायचं आहे, 50 दिवस. 50-55 दिवसामध्ये एखाद दिवस असाही येतो की नाही करावं वाटत, नाही करायचं, टेन्शन नाही घ्यायचं. परंतु दुसऱ्या दिवशी बघा, ब्रेक पण महत्त्वाचा असतो. ओके, पण दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याच जोमाने परत भेटणार. मग तिथं 9 घंट्यापेक्षा जास्त अभ्यास करू शकता तुम्ही. जिथं जिथं तुम्हाला तुमच्या पॅटर्ननुसार जिथं वाटतं आपल्याला तसं करायचं. ओके, आणि हे जे काही सगळं सांगणं आहे, ओके, ज्या एखाद्या स्टुडंटचा पद्धतशीरपणे मॉडरेटली त्याचा ॲव्हरेज इन अँड ॲव्हरेज अभ्यास झालेला आहे, त्यासाठी सगळ्या गोष्टी आहे. ठीक आहे, ज्याचा जास्तही अभ्यास झाला आहे त्याला तर काही प्रॉब्लेमच नाही आहे ना, याच्यात तो कुठेही बसणारच. ठीक आहे, एक अशा पद्धतीनं जर तुम्ही फॉलो करण्याचा प्रयत्न केला तर 100% शुअरली सांगतो मी की तुम्हाला चांगल्यात चांगले मार्क्स पडण्याचं चान्सेस राहतात. ही गोष्ट एक थीम फॉलो करा आणि मॅक्सिमम तुम्हाला या सगळ्या स्लॉट्समध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चनच करायचं आहे. तुमचं सगळं कॉन्सेप्ट वगैरे सगळं झालेलं आहे. मग त्या गोष्टीवर जर तुम्ही फोकस केला तर 100% तुम्हाला चांगले मार्क्स मिळणार, चांगले पर्सेंटाईल मिळणार, चांगल्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागणार, म्हणजे लागणारच. याच्या लक्षात. ओके, आपला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.